गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण दोन थेरी स्टडी केल्यात इन ऑर्डर टू एक्सप्लेन नेचर ऑफ लाईट. त्यातली पहिली थेरी होती ती म्हणजे न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी आणि दुसरी होती हायजिन्स वेव्ह थेरी. अकॉर्डिंग टू न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी, लाईट इज अ पार्टिकल. लाईट इज अ मटेरियल पार्टिकल. न्यूटननं सपोज केलं होतं लाईट प्रोपगेट होते त्यावेळेला पार्टिकलची स्ट्रीम, पार्टिकलचा बीम मीडियममधून प्रोपगेट होतो. त्यानं कॉर्पस्कल थेरीमध्ये लाईटला ॲज अ कलेक्शन ऑफ मटेरियल पार्टिकल सपोज केलं होतं. याचा अर्थ त्यानं कॉर्पस्कलला काहीतरी मास आहे असं सपोज केलं होतं. त्यामुळं त्या थेरीचा मेन ड्रॉबॅक होता हाऊ लाईट प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. कारण मटेरियल पार्टिकल असतात ते इन अब्सेन्स ऑफ मीडियम प्रोपगेट होत नाहीत. मीडियम पार्टिकलना प्रोपगेट होण्यासाठी लाईट मीडियमची गरज असते. मग न्यूटन थेरीचा मेन ड्रॉबॅक होता की हाऊ लाईट प्रोपगेटेड थ्रू व्हॅक्यूम. दुसरी थेरी होती ती म्हणजे हायजिन्स वेव्ह थेरी. अकॉर्डिंग टू हायजिन्स वेव्ह थेरी, लाईट इज अ लॉजिट्युडिनल वेव्ह. आता लॉजिट्युडिनल वेव्ह ह्या मेकॅनिकल वेव्ह आहेत. लॉजिट्युडिनल वेव्ह ही मेकॅनिकल वेव्ह असल्यामुळं तिलाही प्रोपगेट व्हायला मीडियमची गरज लागते. इन अब्सेन्स ऑफ मीडियम लॉजिट्युडिनल वेव्ह डज नॉट प्रोपगेट. सो आपण दोन थेरी स्टडी केल्या, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी अँड हायजिन्स वेव्ह थेरी. दोन्ही थेरीचा मेन प्रॉब्लेम होता हाऊ लाईट प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. दोन्ही थेरीना एक्सप्लेन करता आलं नाही की लाईट व्हॅक्यूममधून कशी प्रोपगेट होते. हायजिननं ल्युमिनोफेरस इथरची आयडिया इंट्रोड्यूस केली होती, पण ऑल प्रॅक्टिकल अटेम्प्ट टू डिटेक्ट इथर हॅज बीन फेल्ड. नो सच मीडियम एक्झिस्ट इन युनिवर्स. सो सेम क्वेश्चन अरायजेस हाऊ लाईट प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम. हा प्रॉब्लेम सॉल्व केला मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरीनं. तर आता आपल्याला थर्ड थेरी स्टडी करायची आहे, ती म्हणजे मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी. आता हायजिनचा प्रॉब्लेम काय होता, हायजिनची थेरी पुट करेपर्यंत सगळ्यांना वेव्हची एकच टाईप माहीत होती, ती म्हणजे मेकॅनिकल वेव्ह. आणि मेकॅनिकल वेव्ह इज अ वेव्ह विच रिक्वायर्स मीडियम फॉर प्रोपगेशन. मॅक्सवेलनं पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली आयडिया ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. अकॉर्डिंग टू मॅक्सवेल, लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विच कन्सिस्ट ऑफ electric field component and magnetic field component. Both components are perpendicular to each other and they are perpendicular to direction of propagation of light. ओके, मॅक्सवेलनं पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली आयडिया ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतील तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये असतात इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर और इलेक्ट्रिक कंपोनंट. हे झाले इलेक्ट्रिक कंपोनंट. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड कंपोनंट और इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर और इलेक्ट्रिकल व्हायब्रेशन्स अँड इट कन्सिस्ट ऑफ मॅग्नेटिक व्हायब्रेशन्स. हे मॅग्नेटिक व्हायब्रेशन्स आहेत. Electric vibration and magnetic vibration, they are perpendicular to each other, they are mutually perpendicular to each other and they are perpendicular to direction of propagation of light. This is nothing but electromagnetic wave. आता इलेक्ट्रिक फील्ड कंपोनंट हे झालं इलेक्ट्रिक फील्ड कंपोनंट, हे झाले मॅग्नेटिक फील्ड कंपोनंट आणि ही झाली डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. So, according to Maxwell, light is an electromagnetic wave which consists of electric field vector or electrical vibrations and magnetic field vector or magnetic vibration. Both vibrations are mutually perpendicular to each other and they are perpendicular to direction of propagation of light. Electric vibration stores electric energy. Magnetic vibration stores magnetic energy. Okay, तर या वेव्ह आहेत यांना स्वतःची एनर्जी आहे इन फॉर्मेशन इन अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर. सो दे डज नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर प्रोपगेशन. दे कॅन प्रोपगेट बाय युजिंग देअर ओन एनर्जी. दे प्रोपगेट बाय युजिंग देअर ओन एनर्जी. सो दीज वेव्स कॅन प्रोपगेट थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो. दिस इज
मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी. लक्षात आलं? मॅक्सवेलनं काय सपोज केलं आहे बघा. मॅक्सवेलनं लाईटला सपोज केलं आहे इन अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक कंपोनंट असतात. इलेक्ट्रिक कंपोनंट स्टोअर करतात इलेक्ट्रिक एनर्जी. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक कंपोनंट असतात. मॅग्नेटिक कंपोनंट स्टोअर करतात मॅग्नेटिक एनर्जी. These two components are mutually perpendicular to each other and they are perpendicular to direction of propagation of light. आता लाईटकडे, लाईट ॲज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हटलं तर लाईटकडे स्वतःची एनर्जी आहे इन अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेशन अँड मॅग्नेटिक फील्ड व्हायब्रेशन. सो इट डज नॉट टेक एनी एनर्जी फ्रॉम मीडियम. So this wave can propagate through vacuum also. These waves can propagate in absence of medium also. This is Maxwell's electromagnetic wave theory. By using Maxwell theory, one can explain all phenomena of light except photoelectric effect and Compton effect. Okay, interference, diffraction, polarization, double diffraction, refraction, reflection, हे सगळे फिनॉमिनन आपल्याला एक्सप्लेन करता येतात बाय युजिंग मॅक्सवेल थेरी. पण वन कॅनॉट एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन इफेक्ट. क्लिअर झालं? दिस इज मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी. मग पुढची थेरी होती ती म्हणजे आईन्स्टाईन. आईन्स्टाईन्स क्वांटम थेरी. Einstein's quantum theory. According to Einstein, light is propagated in a form of discrete packet of energy and these discrete packets are called as photons. ओके, आईन्स्टाईन काय सांगतोय बघा. मॅक्सवेलनं असं सांगितलं होतं की लाईट प्रोपगेट होताना ती वेव्हच्या फॉर्ममध्ये प्रोपगेट होतं जिथे एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असतं. तर आईन्स्टाईन म्हणतो की लाईट प्रोपगेट होताना ती डिस्क्रीट मॅनरनं प्रोपगेट होते, डिसकंटिन्युअस मॅनरनं प्रोपगेट होते आणि लाईट फॉर्म होते, लाईट प्रोपगेट होते इन अ फॉर्म्स ऑफ पॅकेट्स ऑफ एनर्जी, इन अ फॉर्म्स ऑफ बंडल्स ऑफ एनर्जी. आणि त्या एका बंडलला म्हणतात फोटॉन, एका पॅकेटला म्हणतात फोटॉन. फॉर एक्झाम्पल हे असं, तुम्ही जर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कन्सिडर केली तर लाईटचं डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असेल. पण हे जर तुम्ही फोटॉन कन्सिडर केलं तर लाईटचं डिस्ट्रीब्युशन, लाईटमधल्या एनर्जीचं डिस्ट्रीब्युशन असं डिस्क्रीट असेल. आणि हे जे डिस्क्रीट पॅकेट आहे या डिस्क्रीट पॅकेटला त्यानं नाव दिलं फोटॉन. फोटॉनची एनर्जी असते ई इज इक्वल टू एच न्यू इज इक्वल टू एच सी अपॉन लॅम्बडा. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फोटॉन, सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट इन एअर आणि लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ ऑफ फोटॉन. सो एनर्जी ऑफ लाईट ही एका फोटॉनची एनर्जी झाली. अशी लाईटमध्ये एन नंबर ऑफ फोटॉन असणार. सो हे आलं एन एच न्यू ऑर एन एच सी अपॉन लॅम्बडा. दिस इज एनर्जी ऑफ लाईट. सो अकॉर्डिंग टू आईन्स्टाईन, लाईट प्रोपगेट होते इन अ फॉर्म ऑफ डिस्क्रीट पॅकेट ऑफ एनर्जी अँड ईच डिस्क्रीट पॅकेट ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज फोटॉन. आता फोटॉनला तुम्ही इमॅजिन करायचा प्रयत्न केला किंवा फोटॉनला तुम्ही व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न केला तर ते पॅकेट असे छोटे छोटे पॅकेटसारखं दिसतात, अशा पार्टिकलसारखं दिसतात. म्हणून त्यानं लाईटला कन्सिडर केलं इन अ फॉर्म ऑफ पार्टिकल. कळलं? पण न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी आणि आईन्स्टाईनची क्वांटम थिअरी ह्या दोघांमध्ये सिमिलॅरिटी काय आहे बघा. दोन्ही केसमध्ये लाईट ॲज अ पार्टिकल कन्सिडर केलं आहे. न्यूटननं देखील सपोज करताना लाईट इज अ कलेक्शन ऑफ पार्टिकल सपोज केलं होतं. आईन्स्टाईननं देखील सपोज केलं आहे लाईट इज अ कलेक्शन ऑफ पार्टिकल. पण दोघांमधला बेसिक डिफरन्स काय आहे ती मी सांगतो. न्यूटन थेरी सपोज करते लाईट ॲज अ मटेरियल पार्टिकल, तर आईन्स्टाईन सपोज करतोय लाईट ॲज अ मासलेस पार्टिकल. massless particle and each massless particle is called as photon. फोटॉनला तुम्ही जर व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न केला तर ते पार्टिकल सारखं दिसेल.
ओके, पण तो ॲक्च्युली एनर्जीचं पॅकेट आहे, त्यामुळे त्याचं मास 0 असणार आहे. सो फोटॉन इज कन्सिडर्ड ॲज मासलेस पार्टिकल. फोटॉनला मास नसतं, कारण फोटॉन हे एनर्जी पॅकेट आहे. क्लिअर झालं? तर आता बाय युजिंग आइन्स्टाईन थेरी वन कॅन एक्सप्लेन photoelectric effect and Compton effect, but remaining phenomena of light like reflection, refraction, interference, diffraction, polarization cannot explain on the basis of Einstein's quantum theory. क्लिअर झालं? आतापर्यंत आपण 4 थेरी स्टडी केल्यात. त्यापैकी न्यूटन थेरीमध्ये लाईटला कन्सिडर केलं होतं ॲज अ पार्टिकल, पण हा मटेरियल पार्टिकल होता. तर आइन्स्टाईननं देखील लाईटला सपोज केलं आहे ॲज अ पार्टिकल, पण हा मासलेस पार्टिकल फोटॉन आहे. लक्षात आलं? आपण हायजिन्स थेरीमध्ये त्यानं लाईटला सपोज केलं आहे ॲज अ वेव्ह, पण ती होती लॉन्जिट्युडिनल वेव्ह. तर मॅक्सवेल थेरीनं देखील लाईटला ॲज अ वेव्ह सपोज केलं, पण ती वेव्ह होती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे न्यूटन आणि आइन्स्टाईन दोघांनी सपोज केलं होतं पार्टिकल नेचर ऑफ लाईट, तर मॅक्सवेल आणि हायजिन्स यांनी सपोज केलं वेव्ह नेचर ऑफ लाईट. पण यांच्यामध्ये डिफरन्स काय? न्यूटननं जरी लाईटला ॲज अ पार्टिकल कन्सिडर केलं असलं, तरी पण त्यानं लाईटला ॲज अ मटेरियल पार्टिकल कन्सिडर केलं आहे. तर मॅक्सवेलनं लाईटला कन्सिडर केलं आहे, सॉरी मॅक्सवेल नाही, आइन्स्टाईननं लाईटला कन्सिडर केलं आहे ॲज अ मासलेस पार्टिकल. बरोबर आहे? मॅक्सवेलनं लाईटला सपोज केलं ॲज अ वेव्ह, पण ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. तर हायजीननं सपोज केलं होतं लाईटचं वेव्ह नेचर, पण लाईट ॲज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. क्लिअर झालं? आता बघा, आतापर्यंत आपण 4 थेरी स्टडी केल्यात. त्यापैकी 2 थेरी लाईटला ॲज अ पार्टिकल नेचर सपोज करतायत, तर 2 थेरी ॲज अ वेव्ह नेचर सपोज करतायत. आता तुम्ही लाईटला ॲज अ पार्टिकल नेचर कन्सिडर केलं, मग तो पार्टिकल मटेरियल पार्टिकल असू देत किंवा मासलेस पार्टिकल फोटॉन असू देत, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि कॉम्प्टन इफेक्ट एक्सप्लेन करता येतात बाय कन्सिडरिंग पार्टिकल नेचर ऑफ लाईट. आपण पुढे मॉडर्न फिजिक्समध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा वेगळा टॉपिक स्टडी करणार आहोत. आता फक्त तुम्ही फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हे नाव लक्षात ठेवा. तुम्ही ज्या ज्या वेळेला लाईटचं पार्टिकल नेचर कन्सिडर कराल, मग तो मटेरियल पार्टिकल असू दे किंवा मासलेस पार्टिकल असू दे, त्या त्या वेळेला कॉम्प्टन इफेक्ट आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन होतात. तुम्ही ज्या ज्या वेळेला लाईटला ॲज अ वेव्ह कन्सिडर करता, मग ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असू दे किंवा मटेरियल वेव्ह असू दे, मेकॅनिकल वेव्ह असू दे, त्यावेळेला तुम्हाला सगळे फिनॉमिनन एक्सेप्ट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन इफेक्ट एक्सप्लेन करता येतात. मग या सगळ्यांना समराईज करणारी थेरी होती ती म्हणजे डी ब्रॉग्ली ड्युएल थेरी. De Broglie's dual theory of light. So according to De Broglie, light has a dual nature. According to De Broglie, light has dual nature. Light can exist in a form of wave as well as light can exist in a form of particle. कळलं? According to De Broglie's dual theory of light, light can exist as a wave as well as light can exist as a particle. पण वेव्ह याचा अर्थ EM वेव्ह अँड पार्टिकल याचा अर्थ मासलेस पार्टिकल फोटॉन. लक्षात आलं? डी ब्रॉग्लीनं चारही थेरीना समराईज केलं. अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली, लाईट हॅज ड्युएल नेचर. लाईट कॅन एक्झिस्ट ॲज अ वेव्ह ॲज वेल ॲज लाईट कॅन एक्झिस्ट ॲज अ पार्टिकल. पण वेव्ह याचा अर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, नॉट मेकॅनिकल वेव्ह. पार्टिकल याचा अर्थ मासलेस पार्टिकल फोटॉन, नॉट कॉर्पस्कल. If you want to explain polarization, interference, diffraction, then consider wave nature of light. If you want to explain photoelectric effect, Compton effect, then consider particle nature of light. जसं वॉटर ही ॲसिड पण नसते, सॉरी वॉटर ही ॲसिड पण असते
आणि वॉटर ही बेस पण असते. हे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालं असेल. वॉटर हॅज एम्पोटेरिक नेचर, याचा अर्थ वॉटर असते ती बेस पण असते, वॉटर असते ती ॲसिड पण असते. तुम्हाला ॲसिडिक प्रॉपर्टी स्टडी करायच्या आहेत तर तुम्ही वॉटरला सपोज करायचं ॲसिड. तुम्हाला बेसिक प्रॉपर्टी स्टडी करायच्या आहेत तर वॉटरला कन्सिडर करायचं बेस. तसं तुम्हाला इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे फिनॉमिनन स्टडी करायचे आहेत तर लाईटला कन्सिडर करा ॲज अ वेव, पण ती वेव म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट किंवा कॉम्प्युटर इफेक्ट स्टडी करायचा आहे तर तुम्ही कन्सिडर करा वॉटर ॲज अ वॉटर नाही, लाईट ॲज अ पार्टिकल, पण तो पार्टिकल म्हणजे फोटॉन, डिस्क्रीट पॅकेट ऑफ एनर्जी. आता डी ब्रॉग्ली थेरी काही एवढीच नाही आहे. अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली, एक डी ब्रॉग्लीज हायपोथिसिस आहे. अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली, युनिवर्स इज मेड फ्रॉम मॅटर अँड रेडिएशन. रेडिएशन याचा अर्थ एनर्जी. डी ब्रॉग्लीज हायपोथिसिस हे आहे, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ युनिवर्स आर मॅटर अँड रेडिएशन. आणि सेकंड हायपोथिसिस आहे, नेचर लव्ज सिमेट्री. नेचर ऑलवेज ट्राय टू मेंटेन सिमेट्री. आता लक्ष द्या, रेडिएशन म्हणजे एनर्जी आणि लाईट म्हणजे एनर्जी आहे. एनर्जी ड्युएल फॉर्ममध्ये एक्झिस्ट होते. एनर्जी ॲज अ पार्टिकल पण एक्झिस्ट होते, एनर्जी ॲज अ वेव्ह पण एक्झिस्ट होते. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू डी ब्रॉग्ली, युनिवर्सची बिल्डिंग ब्लॉक्स आहेत मॅटर आणि रेडिएशन. यापैकी रेडिएशन म्हणजे एनर्जी म्हणजेच लाईट ड्युएल फॉर्ममध्ये एक्झिस्ट होते. ती ॲज अ पार्टिकल म्हणजे ॲज अ फोटॉन एक्झिस्ट होते. ती ॲज अ वेव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पण एक्झिस्ट होते. आता मॅटरचा वेल नोन फॉर्म म्हणजे पार्टिकल. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटॉन, हिग्स बोसॉन, मेसॉन हे सगळे पार्टिकल झाले. मॅटर हे कायम पार्टिकलच्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतं असं आपल्याला माहीत आहे. मग याचं लॉजिक काय आहे बघा, डी ब्रॉग्लीचं लॉजिक काय आहे बघा. डी ब्रॉग्ली काय म्हणतो, नेचर कायम सिमेट्री मेंटेन करायचा प्रयत्न करतो. मॅटरचे युनिवर्सचे जे दोन बिल्डिंग ब्लॉक आहेत त्यापैकी एक बिल्डिंग ब्लॉक आहे तो ड्युएल फॉर्ममध्ये आहे. मग सिमेट्री मेंटेन करायची असेल तर मॅटर देखील वेव्हच्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट व्हायला पाहिजे. आणि मॅटरचा वेव्ह फॉर्म म्हणजेच मॅटर वेव्ह. डी ब्रॉग्लीची आयडिया लक्षात आली. डी ब्रॉग्ली काय म्हणतोय बघा, युनिवर्सचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ते म्हणजे मॅटर अँड रेडिएशन. अँड युनिवर्स ऑलवेज लव्ह सिमेट्री किंवा नेचर ऑलवेज लव्ह सिमेट्री. नेचर ऑलवेज ट्राय टू मेंटेन सिमेट्री. मग रेडिएशन, युनिवर्सचा एक बिल्डिंग ब्लॉक आहे तो ड्युएल नेचरमध्ये आहे, त्याला ड्युएल नेचर आहे. तर दुसरा पार्ट आहे, दुसरा बिल्डिंग ब्लॉक आहे, हा पण ड्युएल फॉर्ममध्ये एक्झिस्ट व्हायला पाहिजे. आणि मॅटरचा ड्युएल फॉर्म, मॅटरचा वेव्ह फॉर्म, कारण मॅटर ॲज अ पार्टिकल इज अ वेल नोन फॉर्म. मग सिमेट्री मेंटेन करायची असेल तर मॅटर देखील वेव्हच्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट व्हायला पाहिजे. आणि मॅटरचा वेव्ह फॉर्म यालाच म्हणतात मॅटर वेव्ह. तर ह्या 5 थेरीज आहेत ज्या लाईटचं नेचर एक्सप्लेन करत आहेत. तर आता आपलं रिसेंट नॉलेज हेच की लाईट असते ती वेव्हच्या फॉर्ममध्ये पण एक्झिस्ट होते आणि लाईट ॲज अ पार्टिकल पण एक्झिस्ट होते. लाईटला ड्युएल नेचर असतं. क्लिअर झालं. यापैकी मॅटर वेव्ह हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला पुढे इलेक्ट्रॉन अँड फोटॉन म्हणून एक टॉपिक आहे किंवा ड्युएल नेचर ऑफ लाईट म्हणून एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे आपण अगदी डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. लक्षात आलं. तर आतापर्यंत ह्या 5 थेरी ह्याच्या नोट्स बनवा. नेक्स्ट हा टॉपिक थेरॉटिकल आहे, म्हणजे पहिला टॉपिक वेव्ह थेरी ऑफ लाईट कंप्लीट थेरी आहे. ह्याच्या नोट्स बनवा म्हणजे तुमच्याकडे रीड करण्यासाठी मटेरियल अवेलेबल असेल. लक्षात आलं का. तर आज काय काय झालं ते मी समराईज करतो. आपण पहिली न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थेरी स्टडी केली ज्याच्यामध्ये लाईटला ॲज अ पार्टिकल कन्सिडर केलं होतं, पण तो पार्टिकल म्हणजे मटेरियल पार्टिकल होता. त्यानंतर आपण हायजिन्स वेव्ह थेरी स्टडी केली ज्याच्यामध्ये लाईटला स्टडी केलं होतं, लाईटला कन्सिडर केलं होतं ॲज अ वेव्ह, पण ती वेव्ह म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह होती. त्या 2 थेरीचा मेन ड्रॉबॅक हा होता की लाईट व्हॅक्यूममधून कशी प्रोपगेट झाली ती एक्सप्लेन करता येत नव्हतं.
त्यानंतर आपण स्टडी केली मॅक्सवेल वेव्ह थेअरी ऑफ लाईट, ज्याच्यामध्ये त्यानं लाईटला कन्सिडर केलं होतं ॲज अ वेव्ह, पण ही वेव्ह म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह होती. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हकडे स्वतःची एनर्जी असते, त्यामुळे त्यांना प्रोपगेट व्हायला मीडियमची गरज नसते. त्यानंतर आपण आईन्स्टाईन क्वांटम थेअरी स्टडी केली, ज्याच्यामध्ये त्यानं लाईटला कन्सिडर केलं होतं ॲज अ पार्टिकल, पण पार्टिकल तो होता मासलेस पार्टिकल फोटॉन. आता ह्या 4 थेअरीपैकी 2 थेअरी लाईटला ॲज अ पार्टिकल कन्सिडर करतायत, तर 2 थेअरी ॲज अ वेव्ह कन्सिडर करतायत. तुम्ही ज्या ज्या वेळेला वेव्ह नेचर कन्सिडर कराल त्यावेळेला इंटरफरंट डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे सगळे फिनॉमिनल एक्सप्लेन करता येतात. आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही पार्टिकल नेचर कन्सिडर करता त्यावेळेला फक्त 2च फिनॉमिनल एक्सप्लेन होतात, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन इफेक्ट. मग डी ब्रॉग्लीनं कन्सिडर केलं लाईटचं ड्युएल नेचर. तो म्हणतो की लाईट ड्युएल फॉर्ममध्ये एक्झिस्ट होते. लाईट कॅन एक्झिस्ट ॲज अ वेव्ह ॲज वेल ॲज लाईट कॅन एक्झिस्ट ॲज अ पार्टिकल. आणि सध्या आपलं हेच नॉलेज करेक्ट, म्हणजे सध्या आपलं अकॉर्डिंग टू अवर नॉलेज लाईटला ड्युएल नेचर आहे. लाईट ॲज अ पार्टिकल एक्झिस्ट होते, तो पार्टिकल म्हणजे फोटॉन. लाईट ॲज अ वेव्ह एक्झिस्ट होते, ते वेव्ह नेचर म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याच्या पुढेही जाऊन त्यानं असं सांगितलं की युनिवर्सचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात ते मॅटर आणि रेडिएशन, आणि युनिवर्स ऑलवेज ट्राय टू मेंटेन सिमेट्री. मग जर रेडिएशन ड्युएल फॉर्ममध्ये असेल तर मॅटर पण ड्युएल फॉर्ममध्ये यायला पाहिजे. मॅटर ॲज अ पार्टिकल हा वेल नोन फॉर्म आहे. मग तो म्हणतो की जर सिमेट्री मेंटेन करायची असेल तर मॅटर वेव्ह फॉर्ममध्ये एक्झिस्ट व्हायला पाहिजे, आणि मॅटरचा वेव्ह फॉर्म म्हणजेच मॅटर वेव्ह. क्लिअर झालं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे वेव्हफ्रंट, टाईप्स ऑफ वेव्हफ्रंट, हाऊ टू ड्रॉ अ वेव्हफ्रंट एक्सेट्रा. ठीक आहे, थांबूया.